शिवाजी महाराज आग्र्याहून पळाले असं म्हणणं खूप सोपं आहे. पण ज्या आग्र्यातून ते निसटले ना, तिथे मुघलांची लाखोंची फौज होती. प्रत्येक रस्त्यावर नाकेबंदी होती. मग अशा परिस्थितीत शिवाजी महाराज महाराष्ट्रात राजगडावर पोहोचले तरी कसे? चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच सत्य पाहणार आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. 1665 मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी झालेल्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात गेले. त्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान केला गेला आणि औरंगजेबाने कपटाने त्यांना नजर कैदेत ठेवलं. शिवाजी महाराजांना हे माहीत होतं, जर इथून सुटका झाली नाही तर स्वराज्य धोक्यात येईल. आणि इथूनच सुरू होतो इतिहासातील सर्वात धाडसी एस्केप प्लॅन. महाराजांनी पहिल्यांदा आपल्या सोबतच्या माणसांच्या परतीची परवानगी मागितली. औरंगजेबाने ती दिली. त्यानंतर महाराजांनी आजारी पडल्याचं सोंग घेतलं आणि दर आठवड्याला मिठाईचे पेटारे बाहेर पाठवायला सुरुवात केली. सुरुवातीला पेटाऱ्यांची चांगली तपासणी होत होती, पण नंतर रोजच मिठाई निघत असल्यामुळे मुघल पहारा थोडा निष्काळजी झाला आणि एका रात्री 2 पेटाऱ्यामध्ये एकात संभाजीराजे आणि दुसऱ्यात स्वतः शिवाजी महाराज बसून बाहेर पडले. महाराजांच्या जागी हिरोजी फर्जंद झोपले आणि मदारी मेहतर त्यांचे पाय दाबत होते, म्हणून कुणाला संशयही आला नाही. मुघलांना सुटकेची बातमी सुमारे 14 तासांनी कळली होती. तोपर्यंत शिवाजी महाराज तर यमुना ओलांडून मथुरेला पोहोचले होते. तिथे संभाजीराजांना सुरक्षित ठेवलं आणि स्वतः साधूचा वेश धारण केला. मग दिल्ली, अलाहाबाद, बुंदेलखंड, गोवळकोंडा, विदर्भ असा सुमारे 2000 किलोमीटर पेक्षाही जास्तीचा प्रवास मुघलांच्या नाकेबंदीतून करत ते पुढे सरकत राहिले. 12 सप्टेंबर 1666 छत्रपती शिवाजी महाराज साधूच्या वेशात राजगडावर पोहोचले. जिजामातांना पहिले तर ओळखू आले नाहीत आणि जेव्हा महाराजांनी त्यांचे दर्शन घेतले तेव्हा त्यांना त्यांची खरी ओळख पटली आणि तो क्षण इतिहासात अजरामर झाला. ही सुटका कोणतीही लाच देऊन झालेली सुटका नाही. त्यामुळे असं बोलणाऱ्यांनी कृपया पहिले इतिहास समजून घ्यावा. ही सुटका होती बुद्धी, संयम आणि धैर्याची कमाल. इतिहास बोलायला सोपा असतो, पण इतिहास घडवायला छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच लोक लागतात. आजच्यासाठी आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअरही करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.